Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार, कृषी साहित्य खरेदीमधील भ्रष्टाचारासंबंधीचं भारतीय किसान संघाचं पत्र कराडने अधिकाऱ्यांसमोर फाडलं, सुरेश धस यांचा दावा। कृषी मंत्री असताना मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला। मुंडेंच्या कार्यकाळामध्ये बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट। सुरेश धसांनी पत्रकार परिषदेत रेट कार्ड वाचलं। आता कागदांवरचा लढा सुरू। धनंजय मुंडेंनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत, हवं तर माझ्यावर 200 कोटींचा खटला दाखल करा। सुरेश धस यांचा मुंडेंना खुलं आव्हान। स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही। डील करण्यामुळे त्यांचा पक्ष 20 आमदारांवर आला। सुरेश धसांचा संजय राऊतांवर हल्ला। मंत्रिमंडळाच्या परवानगी विनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले। दमानी यांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। प्रस्ताव मंजूर झालाच नाही, दमानी यांचा दावा। खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानी यांचा आक्षेप। कॅबिनेटमध्ये कृषी विभागातली खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता। दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान। बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटही बोलता येत नाही, धनंजय मुंडेंची माहिती। धनंजय मुंडे लवकरच बरे व्हावेत यासाठी माझ्या शुभेच्छा। मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर दमानी यांचं ट्विट। अधिवेशनाच्या आधी करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या विरोधात उपोषणाला बसणार। धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी। 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश। कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची घटना। धक्का लागण्याच्या कारणावरून 3 प्रवाशांवर चाकूने हल्ला। डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या। भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। रामलीला मैदानावर शपथविधी संपन्न। मोदी, फडणवीस, शिंदेसह अजित पवार यांचीही उपस्थिती। 6व्या विकेटसाठी बांगलादेशची तब्बल 154 धावांची भागीदारी। सुरुवातीच्या पडझडीनंतर 47 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या 8 बाद 221 वर। Cancer Healer Center, a new beginning.